श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 6. पुलस्त्य या ब्राह्मणाची पत्नी कैकेयी ही मोठी ईश्वर भक्त होती. ती नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे. त्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे. एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केलं सापडेना. शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व त्यांची पूजा करू लागली. त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तेथे आला. आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतोस व कशासाठी करतेस? तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपर्वत प्राप्त होते. तेव्हा रावण म्हणाला, मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मुद्रिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस? मी तुला कैलास पर्वतच आणून देतो. रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलाससह शंकर पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो. असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वतावर आला आणि आपल्या 20 हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला. शेवटी आपल्याला 10 शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. कैलासावरील देवगण भयभीत झाले. पार्वती भिवून शंकराजवळ आली. कैलासाला काय झाले? असे हादरे का बसतात? असे विचारू लागली. तेव्हा शंकर तिला म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहे. हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनवले. उमेची ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले. त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला या संकटातून सोडवावे म्हणून प्रयत्न करू लागला. रावणाची विनंती ऐकून शंकराने त्यांची सुटका केली. तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे, कारण शंकराची नित्यपूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे. तेव्हा शंकर म्हणाला, जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी तुला माझे आत्मलिंग देतो. तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे आत्मलिंग आहे. हे लिंग माझा प्राण आहे. त्यांच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही. याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतात. परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस. तुझ्या नगरी नेल्यानंतर 3 वर्षे तू याची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल. हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळला. तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला. नारद इंद्राला म्हणाला, शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे. लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे. त्यामुळे तो आता अमर होणार. हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला, नारदा, आता यावर काय उपाय करायचा तो तू लवकर सुचव. तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणेच इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला, आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया. तोच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल.